Dear students, today we continue the next article from circular motion and very important article centripetal force and centrifugal force. What is the centripetal force and what is its applications, why it is necessary, and similar to the centrifugal force we learn and what is the difference between centripetal and centrifugal force that is to be learned in this article. So that first we learn the centripetal force. Centripetal force. पहा आता सेंट्रिपेटल फोर्स हे दोन वर्ड्स आहेत, सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल. द मिनिंग ऑफ दिस वर्ड पेटल डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर आणि फ्युगल म्हणलं तर डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर. लेट अस ड्रॉ दिस फिगर हिअर. काढा बेटा, फिगर काढा सोबत अशा टाईपचं एक सर्कल. काय घ्यायचं? प्रो सर्कल घ्या किंवा कंपास बॉक्स घ्या. सर्क्युलर मोशन आपण लर्न करतो त्यावेळेस ती फिगर सर्कल म्हणजे सर्क्युलर दिसली पाहिजे. तर इथं जो असेल हा सेंटर असेल आणि जो पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो तो पार्टिकल या ठिकाणी. त्या पार्टिकलचा मास किती आहे? एम आहे आणि टँजंट टू द सर्क्युलर पाथ ही लिनियर वेलॉसिटी व्ही असते आणि हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आणि या पार्टिकलचा रेडियस अवे फ्रॉम द सेंटर आणि सेंट्रिपेटल ॲक्सलेशन ज्याला आपण ए आर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर हे टुवर्ड्स द सेंटर ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे. सो व्हॉट इज द सेंट्रिपेटल फोर्स? सांगा बरं बेटा काय असेल? सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे रेडियली डायरेक्टेड इनवर्ड फोर्स. रेडियली डायरेक्टेड इनवर्ड फोर्स acting on a particle performing circular motion. What we learned in the previous article, a particle of mass m performing uniform circular motion along the circumference of the circle, the particle must act centripetal acceleration. The particle must act centripetal acceleration and directed towards the center along the radius. And this centripetal acceleration acts on the particle is due to the change in direction of linear velocity. लक्षात येतं ना बेटा? सेंट्रिपेटल ॲक्सलेशन पार्टिकलवरती ॲक्ट होतं आणि हे सेंट्रिपेटल ॲक्सलेशन पार्टिकलवरती कशामुळे ॲक्ट होतं? व्हॉट इज द कॉज ऑफ सेंट्रिपेटल ॲक्सलेशन? सांगावर मला सेंट्रिपेटल ॲक्सलेशनचं कॉज काय असेल? कशामुळे पार्टिकलवरती सेंट्रिपेटल ॲक्सलेशन ॲक्ट होतं? तर सेंट्रिपेटल ॲक्सलेशन ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन ऑफ लिनियर वेलॉसिटी. आणि हे ॲक्सलेशन जे आहे रेडियल ॲक्सलेशन आपण ज्याला म्हणतो, हे रेडियल ॲक्सलेशन अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर आणि म्हणून आपण याला म्हणले सेंट्रिपेटल ॲक्सलेशन. आता पार्टिकल ऑफ मास एम परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन along the circumference of the circle in anti-clockwise direction with speed v. Therefore, according to the Newton's second law of motion, the force must act on it and that force is called as centripetal force. Centripetal acceleration आहे म्हणून फोर्स त्या बॉडीवरती असतो आणि तो फोर्स म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स आहे. व्हॉट इज द सेंट्रिपेटल फोर्स? रेडियली डायरेक्टेड इनवर्ड फोर्स म्हणतो बेटा. रेडियली डायरेक्टेड इनवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन ए पार्टिकल. इम्पॉर्टंट वर्ड ॲक्टिंग. ॲक्टिंग म्हणलं की रिअल फोर्स असतो आणि दुसरा प्रोव्हायडेड म्हणलं किंवा त्याला अरायझेस असा वर्ड येतो आणि तो म्हणजे इमॅजिनरी काल्पनिक फोर्स असतो, तो फ्युगल फोर्स असतो. म्हणून व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेंट्रिपेटल फोर्स? येस, सेंट्रिपेटल फोर्स. हां सांगा बेटा, व्हॉट इज सेंट्रिपेटल फोर्स? रेडियली डायरेक्टेड इनवर्ड फोर्स. द रेडियली डायरेक्टेड इनवर्ड फोर्स
radially directed inward force acting on the particle. The radially directed inward force acting on the particle performing circular motion is called as centripetal force. By definition of centripetal force, काय असेल बेटा? According to Newton's second law of motion. Newton's second law of motion नुसार, what is the definition of the force? According to Newton's second law of motion. According to Newton's second law of motion, force is equal to m into a. And centripetal force is equal to product of mass and centripetal acceleration. And centripetal force symbol F is equal to m into, what is the centripetal acceleration? Centripetal acceleration is AR, and therefore m into v square upon r, and that is equal to mv square upon r. हा जो फोर्स आहे इथं ऍक्ट होणारा F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. सेंट्रीपेटल फोर्स म्हणतो बेटा. सेंट्रीपेटल फोर्स F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. आणि मग या फोर्सला आता बाय डेफिनेशन किंवा रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर वेलॉसिटी काय असेल? रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर वेलॉसिटी v इज इक्वल टू r इंटू ओमेगा, अँड देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू v बाय r. तर इथं ठेवून टाका बेटा F इज इक्वल टू m. काय ठेवू मी आता? व्हीच्या ठिकाणी r ओमेगा, व्हीच्या ठिकाणी काय ठेवायचं? r ओमेगा m इंटू r स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर डिवाइड बाय r एक कॅन्सल, and that is equal to here m r omega square is the another form. हा एक वेगळ्या फॉर्म मध्ये फोर्स आहे, हा तुमचा दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये फोर्स आहे. आणि परत तिसऱ्या फॉर्मॅट मध्ये ठेवायचं असेल तर F इज इक्वल टू एम आर. व्हॉट इज ओमेगा? ओमेगाची व्हॅल्यू किती येते? 2 पाय एन. ओमेगा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर इंटू एन स्क्वेअर. हा तिसऱ्या फॉर्मॅटमध्ये. आणि परत बेटा चौथ्या फॉर्मॅटमध्ये असेल एम आर 4 पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. लक्षात आलं तुमच्या? एन स्क्वेअरची किंमत किती आली? 1 अपॉन टी स्क्वेअर. एन स्क्वेअरची किंमत 1 अपॉन टी स्क्वेअर. अँड सो दिस इज द हिअर सेंट्रीपेटल फोर्स. आता हा सेंट्रीपेटल फोर्स जो आहे आपण लर्न करत आहे सेंट्रीपेटल फोर्स. तर परत आपण काय लर्न करतो? वेक्टर फॉर्मॅटमध्ये हा फोर्स आपल्याला लर्न करायचा आहे. त्याचं इक्वेशन हाऊ वी राईट धिस फोर्स इन वेक्टर फॉर्मॅट. इन वेक्टर फॉर्म हां सांगा बेटा. इन वेक्टर फॉर्म F वेक्टर इज इक्वल टू माइनस mv स्क्वेअर अपॉन r इंटू r0 वेक्टर. F वेक्टर इज इक्वल टू माइनस mv स्क्वेअर अपॉन r इंटू r0 वेक्टर. What is the r0 vector? Unit vector. Where r0 vector is the unit vector. R0 vector is the unit vector in the direction of a radius vector. In the direction of a radius vector. In the direction of
radius vector, and so therefore F vector is equal to minus mv square upon r square vector upon its magnitude. म्हणजे काय येतं इथं r आलं, वेक्टर r0 ची किंमत काय येते r अपॉन r, इथं r इथं स्क्वेअर केलं बेटा मी, आणि मग अशा पद्धतीनं हा दुसऱ्या फॉर्मॅटमधला इक्वेशन फोर्स निगेटिव्ह साईनचा अर्थ काय येतो. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ द निगेटिव्ह साइन. निगेटिव्ह साइन इन द अबोव इक्वेशन इंडिकेट्स दैट एक्सेलरेशन एंड फोर्स, सेंट्रीपेटल फोर्स एंड एक्सेलरेशन, सेंट्रीपेटल फोर्स and acceleration are in the same direction, whereas the radius vector and centripetal force are oppositely directed. Centripetal force is directed, म्हणजे इथं सरळ तुम्ही असं लिहा F. Centripetal force is directed towards the center along the radius, and whereas the radius vector is directed away from the center. Away from the center. Now, what are the examples of centripetal force? When a body is performing circular motion, paha, important statement, when a body is performing circular motion, centripetal force must act on it, and that centripetal force is provided with a real interacting force. आता real interacting force म्हणजे काय असतं सांगा बरं मला. हा सेंट्रीपेटल फोर्स याचे एक्झाम्पल भेटा इथं. पहिलं एक्झाम्पल काय, आता सिंपल एक्झाम्पल घेऊया. All the planets are revolving around the sun in a circular orbit. Necessary centripetal force is provided with gravitational force of attraction between sun and planet. मग इथं आपण पाहूया centripetal force is provided with gravitational force. What is centripetal force सांगा. आत्ताच आपण घेतलेला आहे सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे mv स्क्वेअर अपॉन r, हिअर m काय मास ऑफ द प्लॅनेट, v काय स्पीड ऑफ द प्लॅनेट, r काय रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बेटा पुढचा टॉपिक आहे जी कॅपिटल M स्मॉल m अपॉन r स्क्वेअर, वेअर स्मॉल मास ऑफ ए प्लॅनेट, mass of a planet, आणि r radius of circular orbit, radius of circular orbit. आलं लक्षात. r is the radius of circular orbit and v speed of planet, speed of planet in orbit, स्पीड ऑफ प्लॅनेट इन ऑर्बिट. आणि परत बेटा कॅपिटल M काय असेल रे मास ऑफ सन, आणि बाकी जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, आणि ते युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण नेक्स्ट टॉपिक ग्रॅव्हिटेशनमध्ये डिटेल लर्न करूया. त्यानंतर बेटा दुसरं जे असेल, दुसरं एक्झाम्पल कोणतं असेल, इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवताली फिरतो, तर नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ फोर्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. पहा परत मी काय सांगतो, अँड इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवताली सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो, अँड इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन ए सर्क्युलर ऑर्बिट. नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स फॉर सर्क्युलर मोशन इज प्रोव्हाइडेड विथ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. And so that is equal to centripetal force is equal to electrostatic force. आता centripetal force mv square upon r and electrostatic force, इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिकमध्ये याला कुलंबियन फोर्स सुद्धा म्हणतात. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपण त्या टॉपिकमध्ये लर्न करणार आहे. इथं रेफरन्स आल्यामुळे मी डायरेक्ट घेतो बेटा. 1/4πε0 Q1 Q2 अपॉन r स्क्वेअर हा बेसिक ला आहे. Q1 Q2 अपॉन r स्क्वेअर येतो.
Q1 मध्ये चार्ज ऑफ न्यूक्लियस आणि E म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. मग इथं आपल्याला असं लिहिता येतं, इथं ZE चार्ज ऑफ, एका Q1च्या ठिकाणी काय लिहायचं, ZE चार्ज ऑन न्यूक्लियस, आणि दुसऱ्या ठिकाणी काय लिहायचं, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचा चार्ज किती असतो, -E. म्हणून आपल्याला काय आलं हे, दॅट इज 1/4πε0 ZE² अपॉन R². ZE² is the electrostatic force. हे कॉन्स्टंट आहे 1/4πε0, याची किंमत 9 × 10⁹ ती दिली असते. ε0 काय आहे, परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. ते आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये डिटेल लर्न करूया बेटा. आता इथं m मास ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या बॉडीचं मास m असतं, स्मॉल m. म्हणजे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो, इलेक्ट्रॉनचं मास. हे v काय, स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन, r रेडियस ऑफ सर्क्युलर ऑर्बिट, आणि ZE चार्ज ऑन न्यूक्लियस, आणि E चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन. r इज द रेडियस अँड ε0 परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. हे दुसरं एक्झाम्पल झालं बेटा. आता तिसरं एक्झाम्पल काय असेल, थर्ड एक्झाम्पल. या ठिकाणी एक सिंपल एक्झाम्पल आहे थर्ड. कोणता असेल, एक छोटासा दगड घ्या, स्टोन आपण ज्याला म्हणू, त्याला दोरीनं बांधा आणि असं फिरवा. अ स्टोन इज टाईड विथ ए स्ट्रिंग अँड रिव्हॉल्व इन ए हॉरिझॉन्टल सर्कल. असं जेव्हा फिरवतं त्यावेळेस सेंट्रिपेटल फोर्स इज बॅलेन्स विथ द टेन्शन इन द स्ट्रिंग. दोऱ्यावरती ताणला जातो दोरा, त्याच्यात काय असतं, टेन्शन, आणि ते टेन्शन आणि सेंट्रिपेटल फोर्स काय होतात, बॅलेन्स होतात. म्हणजे इथं मी तुम्हाला फिगर काढतो म्हणजे लक्षात येईल. हा एक स्टोन आहे आणि हा स्ट्रिंग आहे, याला असं फिरवलं बेटा मी, तर टेन्शन इन द स्ट्रिंग आणि सेंट्रिपेटल फोर्स एकमेकांना बॅलेन्स होतात. अँड दॅट इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू टेन्शन mv² अपॉन r इज इक्वल टू T. हे एक्झाम्पल नंबर थर्ड झालं. हे तिसरं एक्झाम्पल आपण इथं डिस्कस केलं. अ स्टोन इज टाईड विथ ए स्ट्रिंग. काय म्हणलं मी, अ स्टोन इज टाईड विथ ए स्ट्रिंग अँड रिव्हॉल्व इन ए हॉरिझॉन्टल सर्कल. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं. अ स्टोन इज टाईड विथ ए स्ट्रिंग अँड रिव्हॉल्व इन ए हॉरिझॉन्टल सर्कल. नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स provided with the tension in the string, and that is mv² upon r is equal to T, where m mass attached to the free end of the stone and T tension and v speed with which stone is revolved, and r means length of the string. r means length of the string. हे न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठीचे फॉर्म्युले तुमच्याशी डिस्कस करत आहे बेटा. आणि हा रिअल फोर्स, आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स जर पाहिला सेंट्रिपेटल फोर्सचे, तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स काय येतं, सेंट्रिपेटल फोर्स इज अ रिअल फोर्स आहे. ॲक्टेड ऑन ए पार्टिकल शब्दाचा अर्थ तो रिअल फोर्स आहे. सेंट्रिपेटल फोर्स इज द रिअल फोर्स विच ॲक्ट्स ऑन द पार्टिकल. आणि दुसरा, इट इज रेडियली डायरेक्टेड इनवर्ड फोर्स. रेडियली डायरेक्टेड इनवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन ए पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. तिसरं काय भेटायचं, तिसरं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे सेंट्रिपेटल, इट अरायझेस, इट इज, आता पहा हा जो फोर्स आहे तो इट इज प्रोव्हाइडेड विथ रिअल इंटरॅक्टिंग फोर्स म्हणतो. दिस फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ रिअल इंटरॅक्टिंग फोर्स. हा कोणते, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला बॅलेन्स होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्सला बॅलेन्स होतो, कोणत्याही फोर्सला बॅलेन्स होतो. आणि हा फोर्स जो आहे तो कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये असतो. दिस फोर्स, चौथं कॅरेक्टरिस्टिक्स, दिस फोर्स इज इन ए इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. दिस फोर्स इज इन ए इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. अँड सो दिस इज ऑल अबाउट द हिअर सेंट्रिपेटल फोर्स. आता पुढचं बेटा सेंट्रिफ्युगल फोर्स. पेटल आपण लर्न केल्यानंतर आता फ्युगल काय आहे तेही पाहूया. सेंट्रिफ्युगल फोर्स
चला, व्हॉट इज सेंट्रीफ्युगल फोर्स? व्हॉट इज सेंट्रीफ्युगल फोर्स सांगा बेटा. फ्युगल मीन्स रेडियली डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर. आता हाच पार्टिकल आहे, इथं हीच फिगर. अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन along the circumference of the circle with the radius r and center o in anti-clockwise direction. Now, the particle is acted upon, petal force means directed toward the center, whereas फ्युगल फोर्स means directed away from the center. आता फ्युगल आणि पेटलमध्ये काय असेल? आता मी काही एक्झाम्पल तुमच्या पुढे कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी सांगतो. आता पहिलं एक्झाम्पल कोणतं आहे? एक चाव्यांचा गुच्छ घेतला आणि असा आपण फिरवला. काय तुम्हाला जाणवतं की बोटाला उगीच बाहेर ओढल्यासारखं, बाहेर तर काही ओढत नाही, ओढल्याचा भास होतो. म्हणजे तो भास म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स. आता याच्यापेक्षा आणखीन क्लिअर आयडिया होण्यासाठी दुसरं एक्झाम्पल पहा. तुम्ही एका कारमध्ये बसलेला, कार सरळ रोडनं निघालेली आहे आणि कर्व रोड असेल, असं एक टर्निंग असेल, कर्व रोड किंवा टर्निंग आपण ज्याला म्हणतो, ती कार वळणावरून अशी टर्न झाली की आपल्याला बाहेर फेकलं जातो. बरोबर आहे, लीन होतो आउटवर्ड डायरेक्शन. कोणी धरून ओढलं का? नाही. मग कशामुळे तुम्ही बाहेर झुकलात? कशामुळे तुम्ही बाहेर झुकलात? यू लीन आउटवर्ड ड्यू टू द सेंट्रीफ्युगल फोर्स. बेटा आणखीन याच्यापेक्षा आणखीन कॉमन एक्झाम्पल की तुमची आयडिया क्लिअर होईल असं एक एक्झाम्पल मी पुटअप करतो. कोणतं एक्झाम्पल असेल? मेरी गो राऊंड तुम्ही पाहिले? मेरी गो राऊंड यात्रेमध्ये वगैरे तुम्ही जर कधी गेला असेल तर एक मोठा आर्मेचर असतो. आर्मेचरच्या वर एक बैलगाडीचा मोठा चाक असतो, असं फिरणारा. आर्मेचर जे असेल त्याच्यावरती एक व्हील असतो मोठा, आणि त्या व्हीलच्या पेरिफेरलवरती काय असतात? चेन असतात, साखळ्या असतात, आणि त्या साखळ्या खाली सोडलेल्या असतात. चेन असून त्या साखळ्या असतात आणि त्या खाली सोडलेल्या असतात. आणि मग आपल्याला काय होतं त्या ठिकाणी? त्या साखळ्याच्या खाली लहान मुलांना बसण्यासाठी टॉईज असतात, हत्ती, घोडे वगैरे असे बसवलेले असतात, आणि त्याच्यावरती मुलं बसतात आणि ती सिस्टीम रोटेट होते. त्याला आपण म्हणतो मेरी गो राऊंड. या पूर्ण सिस्टीमला आपण म्हणतो मेरी गो राऊंड. आणि जेव्हा ही मेरी गो राऊंड रोटेट होते त्यावेळेस पूर्ण चिल्ड्रन्स जे असतील ते पूर्ण ते कसं आहे? सर्क्युलर पाथ होतात. आणि जशी जशी आपण स्पीड त्याची वाढवू तशी तशी ते आर फ्लाईंग अवे फ्रॉम द सर्क्युलर पाथ. हळूहळू काय ट्रॅक सोडून दूर असं होतं. कशामुळे झालं हे? कोणी धरून इंडिव्हिज्युअल ओढलं का त्या प्रत्येक चिल्ड्रनला? नाही. तर दॅट इज ड्यू टू द सिस्टीम इन मोशन. हे कशामुळे होतं? सिस्टीम मोशनमुळे असल्यामुळे दॅट फोर्स अरायझेस. इम्पॉर्टंट वर्ड मी तर अरायझेस असं वापरलेलं आहे बेटा. आणि मग सेंट्रीफ्युगल फोर्समध्ये काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स? सांगा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स? येस, पेटल फोर्स हे आपण लर्न केलेलं आहे. आता फ्युगल फोर्समध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स. व्हॉट इज सेंट्रीफ्युगल फोर्स? सांगा. व्हॉट इज सेंट्रीफ्युगल फोर्स? द रेडियली डायरेक्टेड आउटवर्ड फोर्स. मी काय म्हणलं तुम्हाला? रेडियली डायरेक्टेड आउटवर्ड फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय पार्टिकल. तिथं शब्द टाकला होता मी ॲक्टेड, इथं एक्सपिरियन्स्ड. एक्सपिरियन्स्ड बाय पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. पहा, रेडियली डायरेक्टेड आउटवर्ड फोर्स experienced by particle performing circular motion is the definition of centrifugal force. The radially directed outward force, radially directed outward force experienced हे शब्द रेडियली डायरेक्टेड आउटवर्ड, आणि पुढे एक्सपिरियन्स्ड बाय अ पार्टिकल
performing circular motion. Performing circular motion is called as centrifugal. A radially directed outward force experienced by a particle performing circular motion is called as centrifugal force. आता पहा बेटा, त्या एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्या पार्टिकलवर ते सेंट्रिपेटल फोर्स असतो आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. मग सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सेस आर द ॲक्शन अँड रिॲक्शन्स ऑफ इच अदर. काय क्वेश्चन विचारतो? इज सेंट्रिपेटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्सेस आर ॲक्शन अँड रिॲक्शन्स ऑफ इच अदर. सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सेस हे एकमेकांचे ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्सेस आहेत का? अनेकांना वाटत असेल आहेत, कारण एकाच बॉडीवरती आहेत म्हणून, परंतु याचा आन्सर नो. तर सेंट्रिपेटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्सेस आर नॉट ॲक्शन अँड रिॲक्शन्स ऑफ इच अदर. कशामुळे? काय कारण आहे? सेंट्रिपेटल फोर्स रिअल फोर्स आहे, डायरेक्टेड टुवर्ड सेंटर आहे, आणि फ्युगल फोर्स हा इमॅजिनरी आहे, काल्पनिक फोर्स आहे. रिअल फोर्सला इमॅजिनरी फोर्स कधी इक्वेट करता येतं का? नेव्हर इक्वेट. रिअल अँड इमॅजिनरी फोर्सेस नेव्हर इक्वेट टू इच अदर्स. ते एकमेकांना इक्वेट करता येत नाही. म्हणून ॲक्शन आणि रिॲक्शन्स हे इक्वल आणि अपोजिट असतात. परंतु सेंट्रिफ्युगल आणि सेंट्रिपेटल फोर्सेस आर नॉट ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस, बिकॉज वन इज द रिअल फोर्स ॲक्शन, पेटल फोर्स इज द रिअल आणि फ्युगल इज द रिॲक्शन. इट इज नॉट इक्वेटिंग. म्हणून सेंट्रिपेटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्सेस ॲक्ट्स ऑन ए पार्टिकल, बट दे डू नॉट कॅन्सल टू इच अदर्स, बिकॉज वन फोर्स इज द रिअल अँड अनदर फोर्स इज द इमॅजिनरी. मग आपण असं म्हणतो ना, मग सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ फ्युगल म्हणलं असतं. सर्क्युलर मोशन परफॉर्म होत असेल तर सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड विथ रिअल इंटरॅक्टिंग ऑर्डर घेतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणलं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणलं, टेन्शन इन द स्ट्रिंग म्हणलं, किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणलं, ह्याची काय गरज आहे? पेटल आणि फ्युगल इक्वल केलं असताना. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, सेंट्रिपेटल फोर्स रिअल आहे, फ्युगल फोर्स इमॅजिनरी आहे, सिडो फोर्स आहे. क्लिअर झाले? मग आता याचा फॉर्म्युला, सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे तो काय? सेंट्रिफ्युगल फोर्स इज इक्वल टू, सांगा, जो आपण डेरिवेशन सेंट्रिपेटल फोर्सला घेतलं होतं तेच डेरिवेशन इथं सेंट्रिफ्युगल फोर्सला घेतो. काय डेफिनेशन ऑफ एनी काइंड ऑफ द फोर्स इज द प्रॉडक्ट ऑफ, एनी काइंड ऑफ द फोर्स इज द प्रॉडक्ट ऑफ mass and acceleration, and therefore centrifugal force is equal to product of mass and centrifugal acceleration, and that is equal to here F is equal to m into v square upon r. फ्युगल ॲक्सेलरेशन तेवढंच आहे, मास बॉडीचं बदलत नाही, प्रॉडक्ट ऑफ मास, अँड दॅट इज इक्वल टू हिअर F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. मॅग्निट्यूड दोन्हीचे सारखेच आहेत. सेंट्रिपेटलचं मॅग्निट्यूड जेवढं आहे तेवढंच सेंट्रिफ्युगलचं मॅग्निट्यूड आहे, म्हणून फॉर्म्युलेत तेच आहेत, फक्त डायरेक्शन बदलतं. म्हणून इथं आपल्याला व्हेक्टर फॉर्मॅटमध्ये काय लिहितो बेटा? F इज इक्वल टू, सांगा मला, F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r इंटू r0. इथं निगेटिव्ह साईन नाही. सेंट्रिफ्युगल फोर्स आणि रेडियस वेक्टर हे एकाच डायरेक्शन. r0 म्हणजे रेडियस वेक्टरचा युनिट वेक्टर आहे, r0 म्हणजे रेडियस वेक्टरचा युनिट वेक्टर आहे, आणि तो अवे फ्रॉम द सेंटर, आणि सेंट्रिफ्युगल फोर्स इज अवे फ्रॉम द सेंटर. किंवा याला असं लिहिता येतं, F वेक्टर इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r, वेक्टर अपॉन इट्स मॅग्निट्यूड, अँड दॅट इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर इंटू वेक्टर r. आता इथं निगेटिव्ह साईन वगैरे काहीच नाही. हे दोन्ही वेक्टर कसे आहेत?
इन द डायरेक्शन, सेम डायरेक्शनमध्ये आहेत. सेंट्रीफ्युगल अवे आणि रेडियस व्हेक्टर सुद्धा अवे फ्रॉम द सेंटर अँड बोथ आर इन द सेम डायरेक्शन. बोथ आर इन द सेम डायरेक्शन. सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स दोघांचं मॅग्निट्यूड काय आहे? त्या सेम आहे, सारखं मॅग्निट्यूड आहे. या दोघांचं मॅग्निट्यूड सुद्धा सारखंच आहे. अँड धिस इज अबाउट द सेंट्रीफ्युगल फोर्स. आता एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. एक्झाम्पल कोणते सांगितलेले आहेत? मेरी गो राउंड रोटेट्स अबाउट इट्स ओन ॲक्सिस. द चिल्ड्रन सिटिंग ऑन द मेरी गो राउंड फ्लाइज अवे ड्यू टू द सेंट्रीफ्युगल फोर्स. एक एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल तुम्हाला काय सांगितलं मी? अ कार इज मुव्हिंग अलॉंग द कर्व रोड. अ कार इज मुव्हिंग अलॉंग द कर्व रोड. The person sitting in the car leans outward due to the centrifugal force. Leans outward due to the centrifugal force. दुसरं एक्झाम्पल झालं बेटा, म्हणजे आपल्याला आयडिया क्लिअर होण्यासाठी. आता तिसरं एक एक्झाम्पल आहे. कोणतं एक्झाम्पल आहे? मला वाटतं काळाच्या ओघानुसार हे आउटडेटेड होत चालले. ग्रामोफोन डिस्क बेटा. ग्रामोफोन डिस्क म्हणजे काय असते ती? एक असे टर्निंग टेबल, हा एक सर्क्युलर आकाराचा टेबल आहे आणि त्या टेबलला खालून सपोर्ट दिलेला आहे आणि हा टेबल रोटेट होतो. या टेबलवरती एक कॉईन ठेवली मी, एक नाणं. तर सुरुवातीला या कॉईनचं वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे आणि याच्यावरचा सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे तो आउटवर्ड डायरेक्शन. म्हणजे हा सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, F आपण म्हणू. कॉईन ॲट रेस्ट आहे, स्लोली रोटेट केलं आणि हळूहळू याची स्पीड जर वाढवलात तुम्ही, या टर्न टेबलची स्पीड वाढवलात असे, तर काय होतं? द कॉईन स्लिप्स अवे फ्रॉम द सेंटर. ही कॉईन हळूहळू इथं येईल, इथं स्लिप होईल आणि असं फॉल डाऊन होईल. कशामुळे? आपण याला रोटेट केल्यामुळे याची फ्रिक्वेन्सी वाढली. mr ओमेगा स्क्वेअर सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. हा सेंट्रीफ्युगल फोर्स ग्रेटर दॅन वेट, कॉईनचं जे वेट आहे त्याच्यापेक्षा हा सेंट्रीफ्युगल फोर्स ग्रेटर झाला. कॉईनचं जे वेट आहे त्याच्यापेक्षा सेंट्रीफ्युगल फोर्स फ्रिक्वेन्सी म्हणजे जास्त स्पीडनं जर त्याला रोटेट केलात तुम्ही, हाय स्पीडनं त्याला रोटेट केलात, तर काय होतं? सेंट्रीफ्युगल फोर्स ग्रेटर दॅन वेट अँड सो दॅट द कॉईन स्टार्ट स्लिपिंग अवे अँड फॉल्स डाऊन. हळूहळू कॉईन स्लिप होते आणि ती खाली येऊन पडते. म्हणजे कशामुळे कॉईन पडली? ओढलं तर कोणी नाही कॉईनला, मग पडली कशामुळे? दॅट इज ड्यू टू द इमॅजिनरी फोर्स अरायझेस ड्यू टू द ॲक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे हा फोर्स जो आहे तो इमॅजिनरी, काल्पनिक आहे आणि हा फोर्स कशामुळे तिथं अराईज झालेला आहे? ॲक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्समुळे. ॲक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्समुळे हा फोर्स त्या कॉईनवरती अराईज होतो आणि त्याच्यामुळे ती कॉईन स्लिप ऑफ होते. म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स हा रिअल नाही, पण तो इमॅजिनरी, काल्पनिक आहे, खरा नाही, तो अभाषिक होतो. असा खोटा खोटा फोर्स त्या बॉडीवरती अराईज होतो. कशामुळे? ॲक्सलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्समुळे. अँड ड्यू टू दॅट द कॉईन स्लिप्स अवे फ्रॉम द सेंटर. ओके, मग हे झाले बेटा याचे काही एक्झाम्पल्स झाले. आता सेंट्रीफ्युगल फोर्सचे कुठं अप्लिकेशन्स आहेत सांगा? व्हेअर द अप्लिकेशन्स ऑफ सेंट्रीपेटल फ्युगल फोर्स. पेटाल हा रिअल असून त्याचे अप्लिकेशन नाही, पण फ्युगल हे कसं आहे? इमॅजिनरी आहे, काल्पनिक आहे, म्हणून याचे अप्लिकेशन बरेचसे आहेत. म्हणजे जे फॉर्म्युले पेटालचे आहेत तेच फॉर्म्युले फ्युगलचे आहेत. मॅथमॅटिकल फॉर्म्युले पेटाल आणि फ्युगलचे एकच आहेत, त्यात काही फरक नाही. आता अप्लिकेशन किंवा युजेस, applications or uses of centrifugal force. Applications or uses of centrifugal force. सांगा बेटा काय असेल? Applications or uses of centrifugal force. The first application, and which is very popular application, इट इज यूज्ड इन मेडिकल फील्ड. आता मेडिकल फील्डमध्ये म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल कुठं आहे बेटा? ब्लड टेस्ट
किंवा युरिन टेस्ट कॉमन टेस्ट आहेत मेडिकलमधल्या. तर ब्लड टेस्टमध्ये काय करतात, 1 ml ब्लड घेतलं टेस्ट ट्यूबमध्ये आणि त्यात केमिकल टाकला आणि एक मोठं असं सर्क्युलर आकाराचं भांडं असतं, पॅथॉलॉजी लॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल, आणि मध्ये तुम्ही ठेवलात कोणती टेस्ट ट्यूब, अर्धा 1 तास त्याच्यात रोटेट केल्यानंतर काय होतं, WBC आणि RBC मायक्रो ऑर्गॅनिझम, आपण ब्लडचे म्हणतो WBC रेड टिश्यू अँड व्हाईट टिश्यू, WBC RBC जे असतात ते काय करतात, सेपरेट होतात आणि त्याला काउंट केलं जातं आणि मग ती नॉर्मल आहे का पेशंटची वेगळी आहे ही टेस्ट केली. म्हणजे इट इज यूज्ड इन मेडिकल फील्ड टू काउंट दी WBC अँड RBC. इन अ व्हेरी सिमिलर वे, याच पद्धतीनं युरिनमध्ये कंटेंट काय असतं, युरिया असतो, शुगर असते, जे काही आणखीन मायक्रो ऑर्गॅनिझम युरिनमध्ये कंटेंट असतात, त्याचं ॲनालिसिस करून डायग्नोसिस करायचं असेल तर परत युरिन टेस्ट ट्यूबमध्ये ठेवतात, केमिकल टाकतात आणि परत त्याला सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये ठेवतात. अर्धा 1 तास रोटेट केल्यानंतर त्यामध्ये पर्सेंटेज किती आहे, युरिनचं किती आहे, शुगरचं किती आहे किंवा आणखीन दुसऱ्या काही कंटेंटचं किती आहे हे पूर्ण ॲनालिसिस करता येतं. म्हणून इट इज यूज्ड इन मेडिकल फील्ड, इट इज यूज्ड इन मेडिकल फील्ड टू सेपरेट द WBC RBC फ्रॉम ब्लड प्लाझ्मा. ब्लड प्लाझ्मामधले WBC RBC काउंट करण्यासाठी आपण सेंट्रीफ्यूज मशीनचा यूज केलेला आहे आणि युरिन टेस्टमध्ये सुद्धा आपण याचा यूज केलेला आहे. त्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन आहे, कॉमनली आपण पाहतो नेहमी डेअरी प्रॉडक्टमध्ये. डेअरी प्रॉडक्टमध्ये म्हणजे मिल्क आणि क्रीम सेपरेटर्स, मिल्क आणि क्रीम सेपरेटरमध्ये सुद्धा याचा यूज केलेला आहे. इट इज यूज्ड इन डेअरी प्रॉडक्ट टू सेपरेट द क्रीम फ्रॉम मिल्क. इट इज यूज्ड इन डेअरी प्रॉडक्ट टू सेपरेट द क्रीम फ्रॉम मिल्क. अरे साधं सोपं आहे, घरी आई ताक करत असेल तर त्या ठिकाणी जे लोणी तयार होतं ते लोणी म्हणजे लाईट पार्टिकल कलेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, वेर एज द हेवी पार्टिकल्स अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे मेन थीम काय याचा, ॲप्लिकेशनचा मेन थीम काय सेंट्रीफ्युगलच्या, टू सेपरेट द लाईट अँड हेवी पार्टिकल्स. टू सेपरेट द लाईट अँड हेवी पार्टिकल्स, generally light particles are collected towards the center, light particles are collected towards the center, whereas the heavy particles are moving away from the center. Heavy particles are moving away from the center and light particles are collected towards the center. तिसरं ॲप्लिकेशन आपण पाहतो बेटा, वॉटर प्युरिफायरमध्ये गढूळ पाणी असेल स्वच्छ करण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी, या ठिकाणी सुद्धा आपल्याला लाईट पार्टिकल आणि हेवी पार्टिकल सेपरेशन या मशीनच्या साहाय्यानं, सेंट्रीफ्यूज मशीनच्या साहाय्यानं आपण ते सुद्धा प्युरिफाय करू शकतो. त्यानंतर युरॅनियमचा सॅम्पल असेल तुमच्याकडे, युरॅनियम 23892 आणि युरॅनियम 23592. आता युरॅनियमचे आयसोटोप्स असतील, आता एक लाईट आणि हे हेवी पार्टिकल, हे लाईट आहे, हे दोन्ही एकत्र केले युरॅनियमचे सॅम्पल आणि सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये टाकलं तर लाईट पार्टिकल सेंटरकडे येतात, हेवी पार्टिकल अवे. म्हणजे जस्ट लाईक फिल्ट्रेशन, फिल्ट्रेशन केल्यासारखं आपल्याला या सेंट्रीफ्यूज मशीनचा यूज केला आहे. आणखीन सुद्धा काही वेळेस जुन्या काळामध्ये ट्रेन, म्हणजे कोणती ट्रेन, रेल्वे इंजिन आपण म्हणतो, वाफेवर चालणारी, आणि सेंट्रीफ्यूज गव्हर्नर त्याला बसवलेला आहे आणि टू कंट्रोल द स्पीड ऑफ स्टीम इंजिन. In order to control the speed of steam engine, centrifuge machine is used and that is also application here. म्हणजे असे काही ॲप्लिकेशन्स तुम्हाला सेंट्रीफ्युगलचे अनेक वेळेस तुम्हाला विचारलेले जाऊ शकतात. आता बेटा नेक्स्ट या दोघांमधला डिस्टिंग्विश बिटवीन सेंट्रीपेटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. फरक काय दोन्हीमधला, सेंट्रीपेटलमधला आणि सेंट्रीफ्युगलमधला. What is the distinguished points between centripetal force and centrifugal force? तर पहिल्यांदा आपण इथं लिहा सेंट्रीपेटल.
सेंट्रीपेटल फोर्स आणि इथं 2 लाईन घ्या असं आणि पुढे सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. पहिला डिस्टिंग्विश पॉइंट काय? इट इज अ रियल फोर्स. इट इज अ रियल फोर्स. हा कोणता फोर्स आहे बेटा? अ रियल फोर्स आहे. आणि हा फोर्स इमॅजिनरी, त्याला एक शब्द वापरलेला आहे कोणता? सीडो फोर्स. इट इज सीडो फोर्स. PSEUDO सीडो किंवा याला इमॅजिनरी. सीडो फोर्स आर इमॅजिनरी फोर्स. पी सायलेंट आहे इथं. सीडो फोर्स PSEUD सीडो फोर्स आहे. हा काल्पनिक आहे आणि हा खरा फोर्स आहे. दुसरा पॉईंट काय असेल सांगा बरं मला आता. डिस्टिंग्विशमध्ये दुसरा पॉईंट, इट इज डायरेक्टेड inward. It is directed towards center. It is directed towards the center. Towards the center. आणि हा it is directed away from the center. Away from the center. It is directed towards the center and it is directed away from the center. दूसरा डिस्टिंग्विशमेंट. आता तिसरा बेटा, इट इज प्रोव्हाइडेड विथ रियल इंटरॅक्टिंग फोर्स. इट इज प्रोव्हाइडेड विथ अ रियल इंटरॅक्टिंग फोर्स. आता कोणते असतात रे रियल इंटरॅक्टिंग फोर्स? इलेक्ट्रोस्टॅटिक रियल इंटरॅक्टिंग फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, मॅग्नेटिक फोर्स आहे. हे सर्व रियल इंटरॅक्टिंग फोर्सेस आहेत. इट इज नॉट प्रोव्हाइडेड विथ रियल इंटरॅक्टिंग फोर्स. इट इज नॉट प्रोव्हाइडेड विथ अ रियल इंटरॅक्टिंग फोर्सेस. त्यानंतर चौथा पॉईंट काय असेल बेटा? हा जो फोर्स आहे कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये आहे? इनर्शियल. इट इज इन ए इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. कोणत्या रेफरन्समध्ये? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये. आणि न्यूटन्स लॉज ऑफ मोशन नॉट व्हॅलिड इन ॲक्सलरेटेड. इट इज इन ए नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. It is in a non-inertial frame of reference. It is in a non-inertial frame of reference, and so that is the distinguish between centripetal and centrifugal force. तर हा बेसिक कन्सेप्ट होता सेंट्रीपेटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स. हा आपण इथं कंप्लीट केलेला आहे. ओके.